ब्रेकनंतर तुमचं स्वागत। रक्तचंदन तस्करीचं काळं साम्राज्य कसं असतं, लाल सोन्याचं काळं साम्राज्य कसं असतं हे आपण पाहतोय। दरम्यान चिपळूणमध्ये सापडलेलं रक्तचंदन आता सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय। याबाबत चिपळूण वनपरिक्षेत्राचे अधिकारी सचिन निलख यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी। रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तचंदन सापडलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर इथून तस्करी होत होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने ती उधळून लावलेली आहे। आपल्या सोबत इथले फॉरेस्ट ऑफिसर आहेत सचिन निलख सर, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, ही कारवाई तुम्ही केली आहे, किती रक्तचंदन तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलेलं आहे, किती ठिकाणी तुम्ही रेड केली? आम्ही टोटल 4 ठिकाणी रेड केली। 416 नग आजपर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं अराउंड व्हॉल्यूम 14 घनमीटर एवढं आहे। आणि त्याचं वजन साधारण किती आहे? आणि तुम्ही जे म्हणताय की इथल्या सरकारी रेटने, तर ते किती आहे? आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे जे ट्रेडिंग करतात म्हणजे ब्लॅक मार्केटमध्ये त्याचं दर किती आहे? जरा आम्हाला ते सविस्तर सांगा। ब्लॅक मार्केटिंगची प्राइस थंब रूलनुसार फिक्स आपण सांगू शकत नाही, परंतु त्याचं जनरली आकडा हा फार पुढे जाऊ शकतो। परंतु आम्ही आता सध्या बुक केलेल्या केसमध्ये जनरली अंदाजे त्याची रक्कम 1.25 कोटीच्या आसपास ठेवलेली आहे। कारण यापूर्वी आम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करत होतो तेव्हा इंटरनेटवर जेव्हा आपण माहिती काढतो तर जवळपास 4,000 पासून ते 12,000 पर्यंत त्याचे दर जात आहेत। तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जवळपास 17 ते 20 कोटीपर्यंत याची किंमत ब्लॅक मार्केटमध्ये जाऊ शकते। आपण 2 कोटीची केली आहे। या पुढची कारवाई कशी असणार आहे? तुम्ही कोणाला या प्रकरणी अटक केलेली आहे का? संशयित कोण आहे? काय काय तुम्ही या तपासाची धागेदोरे कुठपर्यंत नेलेत? संशयित आरोपी ईसा हळदे नामक इसम आहे। आजपर्यंत आम्हाला अशा तपासात आढळून आलेला आहे आणि यापुढचा तपास हा जॉईंटली पोलीस आणि फॉरेस्ट वन विभाग मिळून करणार आहे। परवा जी कारवाई झाली त्यामध्ये पोलीस पण तुमच्या सोबत होते। अजून अशी शक्यता आहे का की इथे आणखी काही रक्तचंदनाचे जे तस्कर आहेत ते असू शकतात किंवा हे ओंडके जे आहेत ते अजून असू शकतात? छापासत्र कंटिन्यू चालूच आहे, परंतु रक्तचंदन असण्याची शक्यता या स्टेजला सुद्धा नाकारता येऊ शकत नाही। आपण बघितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटने मोठी कारवाई चिपळूणमध्ये केलेली आहे। आता एकच व्यक्तीभोवती संशयाची जी सुई आहे ती फिरते आहे। ती व्यक्ती सापडल्यावरच काय ते अधिकच स्पष्ट होणार आहे। मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। दरम्यान रक्तचंदनाला सर्वाधिक मागणी चीन आणि जपानमधून आहे। गल्फ कंट्रीजमध्ये देखील रक्तचंदनाला मागणी आहे। मात्र रक्तचंदनाला इतकी मागणी आहे तरी का? असं काय आहे रक्तचंदनामध्ये की आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करीचं रॅकेट सक्रिय आहे? यासंबंधी कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि वन औषधांचे तज्ज्ञ अजय राणेंशी बातचीत केली आपले प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी। चिपळूणमध्ये अलीकडच्या काळात रक्तचंदनाची तस्करी वाढलेली आहे। मोठा साठा चिपळूणमध्ये सापडलेला आहे। रक्तचंदन म्हणजे नेमकं काय, कुठे याची लागवड होते, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत अजय राणे। त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे। रक्तचंदन मोठ्या प्रमाणावर आढळायला लागलेलं आहे, त्याची तस्करी होते आहे। कुठून येत असेल? मोठ्या प्रमाणावर कुठे लागवड त्याची केली जाते? रक्तचंदनचा बॉटनिकल नेम आहे सेंटरनेलस आणि कॉमन नेम आहे रेड सँडर। ह्याची लागवड आणि नैसर्गिक आढळ ही कडप्पा जिल्ह्यामध्ये होते तेलंगणाच्या। तिथे जास्त लागवड आहे आणि परत त्याची नैसर्गिक आढळ पण त्या भागामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ह्याची लागवड आलेल्या काळामध्ये जिथे पाऊस कमी होतो तिथे होत आहे त्या लागवड त्याची। मुळामध्ये जे चंदन आहे ते कुठून येत असावं इथे आणि त्याचा उपयोग काय होतो? रक्तचंदनचा उपयोग हा हाय व्हॅल्यू मटेरियल आहे रक्तचंदन। ह्याचा उपयोग मेडिसिनमध्ये, ह्याचा रेड डाय येतो, त्याच्या नारमध्ये रेड डाय असतो, त्या रेड डायचा उपयोग मेडिसिनमध्ये होतो, परत तुमच्या टेक्स्टाईलमध्ये होतो आणि खाद्यामध्ये होतो। मेडिसिनमध्ये जास्त प्रमाणात ह्याचा उपयोग डोळ्यांचे आजार म्हणा किंवा शक्तिवर्धक किंवा तुमचे स्किनचे आजार, डायबिटीज सारखे बहुउपयोगी आजारामध्ये उपयोगी मटेरियल आहे रक्तचंदन। आणि ह्याची जास्त प्रमाणात तस्करी जी होत आहे ही एक्सपोर्टसाठी होत आहे। चायना, जपान हे मोठं मार्केट आहे आज रेड सँडरसाठी आणि तेलंगणा सरकारसुद्धा रेड सँडरचं मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे तेलंगणामध्ये रेड सँडरची। रेड सँडरचा उपयोग चायनामध्ये अजून गुपित आहे। जी माहिती मिळालेली आहे न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या वेगळ्या सोर्समधनं,
मेडिसिनल उपयोग त्यांचा खूप होत आहे. डायबिटीज किंवा शक्तिवर्धक औषधामध्ये त्यांचा उपयोग जास्त होत आहे. परत त्यांचा जे ॲटॉमिक एनर्जीमध्ये सुद्धा वापर त्यांचा होत आहे, असं काही अलीकडे काळामध्ये आढळलं गेलेलं आहे. मार्केटमध्ये तसं जर माहिती मिळाली तर 12 लाख रुपये टन आणि 1 कोटी रुपये टन असा रेट त्याचा आज त्या भागामध्ये होत आहे. चायना आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्तिवर्धक म्हणून या लाकडाचा वापर केला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे मागणी आहे. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. काळ्या सोन्याचं अर्थात रक्तचंदनाचं काळं मार्केट, काळा बाजार आणि तस्करी कशी होते, काय असते आणि का पूर्ण जगामध्ये या रक्तचंदनाला मागणी आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्ये रक्तचंदन तस्करांच्या मुसक्या प्रशासनानं आवळल्या होत्या, पण 2017च्या सुरुवातीलाच कोट्यवधींचं रक्तचंदन पकडण्यात आल्यानं आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीला चाप लावण्याचं आव्हान यंत्रणांसमोर पुन्हा एकदा उभं ठाकलंय. जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.